तर स्वागत आहे मित्रांनो परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या ट्युटोरियलमध्ये। आजचा ट्युटोरियल तुम्ही थंबनेलवर बघितलेलाच आहे। मेरी क्रिसमस 25 तारखेला आहे, त्यानिमित्तानं आपण एक कडक डिझाइन तयार केलेली आहे। नक्कीच तुम्हाला आवडणार, फक्त व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो। व्हिडिओ शॉर्टच असणार आहे, लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल पूर्ण डिटेलमध्ये नक्की कमेंट करून सांगा। कोणाकोणाला माहीत असतं जास्त करून, त्यामुळे त्यांना फक्त मटेरियल पाहिजे असतं। तर मटेरियलसाठी व्हिडिओला कंटिन्यू पहा। तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड भेटून जाईल झिप फाईलचा, आणि झिप फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर चला मग विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या कामाला लागूया। तर मित्रों थामा जो भी मेरे हिंदी व्यूवर्स है, जो कि बहुत सारे कमेंट्स आते हैं मुझे कि हिंदी में भी बैनर आप तैयार कीजिए। मैं इस चैनल पर हिंदी में कंटिन्यू नहीं ला सकता क्योंकि ये चैनल मराठी है, तो मैं मराठी इस पर वीडियो लाता हूँ। बट आपके लिए मैंने नया हिंदी चैनल तैयार किया है, उसकी लिंक आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएगी। उसके साथ में मैंने इसी क्रिसमस डे का हिंदी में वहाँ पर मैंने वीडियो अपलोड किया है, तो वो भी वीडियो आप ज़रूर देखिएगा। उसमें भी मैंने मटेरियल प्रोवाइड किया है, तो सपोर्ट कीजिएगा उस चैनल को भी। ओके, तो प्रमोशन का पार्ट हो गया। अब आते हैं अपने मुद्दे पर। आप मीन्स आपल्या मराठी भाषेत मराठी बरी वाटते नाही का, एकदम फटाक से तोंडातून निघून जाते। थोडासा प्रॉब्लेम होतो हिंदीला, काय नाही। तर फर्स्ट जे पण कोणी नवीन असतील एडिटिंगसाठी त्यांना पण इझिली अंडरस्टँड होऊन जाईल, ठीक आहे। तुम्ही पण 2 मिनिटात हे बॅनर रेडी करणार आहे। फक्त आपल्या झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करून मटेरियल डाउनलोड करून एवढं काम जे मी सांगत आहे तेवढं करायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतील। नवीन असेल तर भरपूर वाटतील, जुने असेल तर कचरा वाटेल, काही नाही आहे। वरती जे 3 डॉट दिसतंय याला टच करायचं आणि इथून ऑप्शन भेटेल ओपन .plt फाईल। मी तुम्हाला डायरेक्ट PLP फाईल प्रोव्हाइड केलेली असल्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला PLP फाईल ओपन करून काय चेंजेस करायचे सांगणार आहे। डिटेलमध्ये सांगाल तर पोरं बोर होतील, त्यामुळे मला कमेंट करा डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला ट्युटोरियल, ठीक आहे। तर फर्स्ट आपण इथं डायरेक्ट आपली PLP फाईल ओपन करूया। तर इथं 3 डॉटला टच करून ओपन .plt फाईलला टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुम्हाला इथं साईडला ऑप्शन भेटेल की .plt फाईल। फर्स्ट तुम्ही PLP फाईल इथं ॲड करावं लागेल, डायरेक्टली हे दिसणार नाही तुम्हाला इथं। तर त्यासाठी इथं आपण फर्स्ट ॲड करून घेऊया। माझी ऑलरेडी ॲड आहे, पण तुमच्यासाठी सांगतो की इथं .plt या ऑप्शनला टच करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट आपण PLP फाईल इथं ॲड करूया, जे की काय असणार आहे, क्रिसमस डे या नावानं, सॉरी नाताळ या नावानं मी फाईल सेव्ह केलेली आहे। तर नाताळ या .plt या फाईलला टच करून मी ओपन ओनली करतो, तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या, तर तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ते ॲड होऊन जाईल, ठीक आहे। मी ओपन ओनली करून ओके करतो आणि बॅक येतो। तर ॲज इट इज एकदम डफ काय म्हणत होतो मी, डिफरंट खतरनाक लुकमध्ये तुम्हाला बॅनर डिझाईन दिलेली आहे, ठीक आहे। आणि एकदम सॉफ्ट वाटते नाही का। तर नाता टोपी पिपी घालून एकदम खतरनाक टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे त्याला। आणि यामध्ये तुम्हाला फक्त 2 चेंज करायचे। इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही डिफरंट लेअर आहेत यामध्ये काही काढघाल करायची असेल तर करू शकता। फक्त आपल्याला चेंज काय करायचं, जे की माझी इमेज आहे याला इथून उडून टाकायची, डिलीट करायची। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरी या ऑप्शनचं यूज करून जिथं पण तुमचं फ्रेम आहे, फ्रेम म्हणतोय आपलं PNG, तुमची कटआउट PNG त्या फोल्डरमध्ये जाऊन इथं तुमची PNG हे ॲड करून घ्यायची, ठीक आहे। तुम्ही PNG कटआउट केलेली ते क्रॉप पण करू शकता, पाहिजे तेवढी, अर्धी पाहिजे असेल तर अर्धी करू शकतात, डिपेंड तुमच्यावर। मी डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून ॲज इट इज ठेवतो आणि हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करून मी कॉर्नरला ठेवतो, ठीक आहे। अशा पद्धतीने आपली PNG हे सेट झाली। याला लॉक करून घेतो। नेक्स्ट PNG ॲड करताना ती मागची PNG मूव्ह झाली नाही पाहिजे, त्यासाठी आता नेक्स्ट काम करायचं, जे की आपलं नेम आहे, माझं नाव ते एडिट करायचं। फर्स्ट या लेअरला अनलॉक करून घ्यायचं, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं, या टेक्स्टला डबल टच करा किंवा एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा आणि तुमचं नाव सिम्पल आपलं मराठी भाषेत आपण कसं टाकतो त्या पद्धतीनं इथं नाव टाकायचं। युनिकोड वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे। फॉर एक्झाम्पलसाठी आपण सर्व मित्र परिवार टाकू, ठीक आहे। सर्व मित्र परिवार टाकून डन करून ओके करून तुम्ही बघू शकता खालचं नाव हे चेंज झालेलं आहे। याला सेंटरमध्ये घेण्यासाठी मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करा, मॅन्युअली होत नसेल तर इथं एच्या सिम्बॉलला टच करून इथं पोझिशनचा ऑप्शन भेटेल, याला टच करून तुम्ही
ते टेक्स्ट किती हलवायचे तुम्हाला ॲडजस्ट करायचं ते ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. मी परत क्रॉस करून बॅक येतो. ॲज इट इज आधी जे माझं नाव होतं तेच ठेवतो. वा झालं, बॅनर रेडी तुमचं. फक्त 2 मिनिटं लागतील तुम्हाला हे बॅनर तयार करण्यासाठी. जर तुम्हाला नेमिंग प्लेटची साईज वगैरे वाढवायची असेल तर ते पण तुम्ही वाढू शकता. या लेअरला टच करून इथून एडिटचं सिम्बॉल वगैरे भेटून जाईल. तर व्हिडिओ मोठा होईल, डिटेलमध्ये सांगत नाही आहे, फक्त मटेरियल प्रोव्हाइड करतोय तुमच्यासाठी. आणि या बॅनरला सेव्ह करण्यासाठी सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज अ इमेज करायची आणि याची क्वालिटी डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं. अल्ट्रा केलं की अल्ट्रा HD मध्ये आपल्या गॅलरीमध्ये आपलं बॅनर हे सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 मिनिटात बॅनर तयार केलेला आहे. तर तुम्ही पण बॅनर रेडी करून चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत केलं नसेल तर, आणि लाईक पण करत जा मित्रांनो. फक्त टच करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. हॅप्पी न्यू इयरला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.